नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, प्रिय विद्यार्थ्यांनो व सुज्ञ पालकांनो, अहिल्यानगर जिल्हा आणि या अहिल्यानगर जिल्ह्याची SC कॅटेगरीचं मेरिट नक्की किती असतं या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी आपले रोजचे लाईव्ह सुरू आहेत. NMMS परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल की आपल्या चॅनेलवरती फ्री लाईव्ह आपण घेतोय. दरवर्षीप्रमाणे आपले हजारो विद्यार्थी या देखील वर्षी सिलेक्ट होतील अशी मला खात्री आहे. आणि ही जी टॉपर नावं तुम्ही प्रत्येक कॅटेगरीची पाहत आहात, संपूर्ण कास्टनुसार ती टॉपर नावं आपल्या लाईव्ह क्लासमधली आहेत एवढं मी सांगू इच्छितो. तर या ठिकाणी SC कॅटेगरीचं आपण जर पाहिलं तर मेरिट 118चा टॉपर होता मागच्या वर्षी SC कॅटेगरीचा. आणि लोवेस्ट या ठिकाणी आपण जर पाहिलं SC कॅटेगरीचा तर मागच्या वर्षी SC कॅटेगरीचं हे मेरिट लिस्ट आहे जे की आपल्याला पाहायला मिळते. इथे जर पाहिलं तर SC कॅटेगरीचं मेरिट मागच्या वर्षीचं अगदी आपण जर पाहिलं तर 66 गुणांना आलेलं आहे. पहा, 66-67 गुणांपर्यंत हे मेरिट आलेलं आहे. पहा, लक्ष द्या. 84 गुण आहेत. खरं तर 66 विद्यार्थी होते, 67-68 विद्यार्थी होते आणि यानंतर मग हे खालचे इतर विद्यार्थी निवडलेत. म्हणजे अगदी 84 गुणांपर्यंत मेरिट आलेलं आहे. लक्षात घ्या, मागच्या वर्षीचं 84 मार्क्सपर्यंत मेरिट आलेलं आहे. काही अपंग असतील त्यांचं मेरिट अगदी 62पर्यंत आलेत. पण जे रेग्युलर सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे 67 विद्यार्थी SC कॅटेगरीचे निवडले गेले होते. लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं व्यवस्थितपणे तर 84चा लोवेस्ट होतं, म्हणजे मागच्या वर्षी 84चं मेरिट होतं. पण यावर्षी टार्गेट करा 100+चं. 100% तुमचं सिलेक्शन फिक्स आहे SC कॅटेगरी अहिल्यानगर. ओके, तर सर्वांना ऑल द बेस्ट आणि लाईव्हला जॉईन करा. फ्री लाईव्ह आहेत. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.